मित्रांनो, कसे आहात सगळे? आशा करतो की तुम्ही एकदम मस्त असाल. मी तुमचा मित्र अथर्व आणि तुमचं आमच्या चॅनलवर मनापासून स्वागत करतो. आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज आपण मुंबईच्या धावपळीच्या जीवनातून आपल्या नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील सुंदर बारूळ गावाकडे एक छान प्रवास करणार आहोत. या प्रवासात आपण मुंबईची लोकल रेल्वेचा प्रवास आणि वाटेत दिसणारा सुंदर निसर्ग अनुभवणार आहोत. शहरातील उंच इमारती मागे पडतील आणि त्यांच्या जागी हिरवेगार शेती, डोंगर, झाडे, ओढे आणि पावसाने भरलेले निसर्ग पाहायला मिळेल. हा प्रवास खूप सुंदर आणि मनाला आनंद देणारा असा आहे. पोहोचल्यानंतर आपण सर्वप्रथम महादेव मंदिरात जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेऊ. त्यानंतर निसर्गरम्य मन्याड धरणाला भेट देऊ. पावसाळ्यात धरणाचं सौंदर्य खूप अप्रतिम दिसतं. तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. यानंतर आपण आपल्या शेतात जाऊ. आपल्याला शेतात सुरू असलेली हळदीच्या लागवडीची तयारी, जमिनीची मशागत आणि आपल्याला शेतकऱ्याची मेहनत तुम्हाला जवळून दाखवणार. शेतीसाठी किती कष्ट घ्यावे लागतात हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त एक प्रवासाचा नाही, तर आपल्या गावाची सुंदरता, निसर्ग, शेती आणि आपल्याला संस्कृतीची ओळख करून देणारा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्याला मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. म्हणजे असेच आणखी सुंदर प्रवास आणि गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. आज मी तुम्हाला आपल्या बारूळ गावातील अतिशय पवित्र आणि प्रसिद्ध अशा सिंहासनावरील श्री महादेव मंदिराचे दर्शन घडवणार आहे. हे मंदिर आमच्या गावाचे ग्रामदैवत आहे. अनेक वर्षापासून गावातील आणि दूरदूरच्या भागातील भाविक येथे दर्शनासाठी येतात. निसर्गाच्या सुंदर सानिध्यात वसलेले हे मंदिर खूप शांत आणि प्रसन्न वाटते. श्रावण महिना, महाशिवरात्री आणि इतर सणाच्या वेळी इथे भाविकांची मोठी गर्दी होते. हर हर महादेवच्या जयघोषणे संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन जातो. इथे आल्यावर मनाला खूप शांती मिळते आणि भगवान महादेवाचा आशीर्वाद मिळाल्याची भावना निर्माण होते. जर तुम्ही बारूळ गावात आलात तर या पवित्र मंदिराला नक्की भेट द्या. आज आपण नांदेड जिल्ह्यातील एक महत्त्वाचा जलसिंचन प्रकल्प मानार धरण पाहणार आहोत. मित्रांनो, एखाद्या प्रदेशाचा खरा विकास केवळ रस्ते, इमारती किंवा उद्योगामुळे होत नाही. त्या विकासाचा खरा पाया असतो पाणी, आणि त्या विकासाला बळ देणारा हा महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे मानार धरण. मानार नदीवर उभारलेले हे धरण आज हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरले आहे. या प्रकल्पामुळे शेतीला सिंचनाचे पाणी मिळाले, अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची गरज भागली आणि ग्रामीण भागाच्या विकासाला नवी चालना मिळाली. एकेकाळी पावसावर अवलंबून असलेली शेती आज सिंचनामुळे अधिक सक्षम झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध पिके घेणे शक्य झाले. उत्पादन वाढले
आणि त्यांच्या आर्थिक प्रगतीलाही नवी दिशा मिळाली. मित्रांनो, मानार धरण हे केवळ पाण्याचा साठा नाही तर हजारो कुटुंबाच्या आशा, मेहनत आणि स्वप्नांना बळ देणारा विकासाचा जलाधार आहे. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात ही शिंदीची झाडे. ही झाडे माझ्या बाबांनी आमच्या शेतात स्वतः लावली आहेत. आज ही झाडे मोठी झाली आणि आमच्या पारंपरिक व्यवसायासाठी खूप उपयुक्त ठरतात. या शिंदीच्या झाडापासून माझे बाबा खोराडे, टोपल्या, धान्य साठवण्यासाठी कणगी आणि अशा अनेक पारंपरिक वस्तू तयार करतात. हे काम खूप मेहनतीचे असून त्यासाठी कौशल्य आणि संयम लागतो. ही झाडे आमच्यासाठी फक्त झाडे नाहीत तर आमच्या कष्टाची, पारंपरेची आणि संस्कृतीची अमूल्य ओळख आहे. काळ बदलला आणि प्लास्टिकच्या वस्तूमुळे आमचा पारंपरिक व्यवसाय हळूहळू कमी होत गेला. त्यामुळे आता माझ्या बाबांनी शेती व शेळीपालन व्यवसायही सुरू केला आहे. आज ते शेती, शेळीपालन आणि पारंपरिक व्यवसाय हा तिन्ही गोष्टी समतोल साधून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कष्टामुळे आम्ही पुढे जात आहोत आणि मला त्यांच्या मेहनतीचा खूप अभिमान वाटतो. माझ्या बाबांसारखे अनेक शेतकरी आणि कारागीर खूप मेहनत करून आपली परंपरा जपत आहेत. चला त्यांच्या कष्टांचा आदर करूया. आज मी तुम्हाला माझ्या बाबांचा पारंपरिक व्यवसाय दाखवणार आहे. पूर्वी शेती म्हटली की 12 बलुतेदाराची गरज असायची. त्यामध्ये आमच्या समाजाचाही एक महत्त्वाचा व्यवसाय होता. माझे बाबा आजही आपल्या हाताने कोंबडीसाठी खोराडे विणतात. हे काम दिसायला सोपे वाटते, पण त्यासाठी खूप मेहनत, संयम आणि कौशल्य लागते. आज प्लास्टिकच्या वस्तूमुळे अशा पारंपरिक व्यवसायांना खूप फटका बसला आहे. त्यामुळे हा व्यवसाय हळूहळू कमी होत चालला आहे. तरीही माझे बाबा आपल्या पूर्वजांचा हा वारसा जपण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मला त्यांच्या या कष्टाचा आणि कलेचा खूप अभिमान आहे.
म्हणूनच त्यांचं हे सुंदर काम मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवत आहे. आज आम्ही सगळे मिळून लंगडी खेळायला आलोय. सुरुवातीला वाटलं अरे 2 मिनिटं खेळू, पण खेळायला लागलो आणि वेळ कसा गेला तेच कळलं नाही. मी आणि माझ्या आत्याची मुलं इतकी धावलो की आता पाय म्हणतात बस करा रे बाबा. आणि मग काय पोटाने आवाज द्यायला सुरुवात केली. आधी जेवण द्या मग बाकी सगळं. पण भूक लागली आम्हाला. इकडे छोटी आई, छोटे बाबा, अनु आत्या आणि अभि काका मस्त जेवण करत आहेत. असो गावी खूप मजा आली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.